नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे सावी जी असते, आता इकडे सगळ्यांच्या मागे तर चाकू घेऊन लागलेली असते, पण आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये धैर्य झोपलेला असतो आणि आता इकडे तो जोरात म्हणजे त्याला आवाज येतो सावीचा। तो बोलत असतो की फ्रेंड मला वाचव, मला तुझ्याकडे यायचंय। आणि असं म्हटल्याबरोबर एकदम त्याला जाग येतो। आता इकडे तो पोलीस स्टेशनमध्ये आता इकडे सगळ्यांना हाका मारत असतो। इकडे इन्स्पेक्टर वगैरे असतात, तिथे खुर्चीवर झोपलेले असतात। आता इकडे हा बोलतो की इन्स्पेक्टर प्लीज माझं ऐका ना, मला बोलायचंय। आता इकडे तो म्हणजेच इन्स्पेक्टर मनातल्या मनात विचार करतो की काही झालं तरी या धैर्य मुजुमदाराला इथेच ठेवावं लागेल, नाहीतर या दामिनी मॅडम अजूनच खार खाईल माझ्यावर। आणि म्हणून आता इकडे तो बोलतो की काय झालंय। आता इकडे त्यावर धैर्य हा बोलत असतो की इन्स्पेक्टर साहेब मला माझ्या बायकोला भेटायचंय। आता इकडे असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो असं कसं तुला भेटायचंय आणि असं कसं आम्ही जाऊ देणार। त्यावर आता इकडे तो हात जोडून त्यांची माफी मागत असतो। आता इकडे असं म्हटल्याबरोबर इकडे सगळेजण तिथे हवालदार सुद्धा असतात। आता इकडे त्यावर इन्स्पेक्टर बोलतोय बघा बघा हा माफी मागतोय, कोणाला आवाज ऐकू आलाय का। त्यावर इकडे सगळे बोलतात नाही नाही। आता इकडे त्यावर इन्स्पेक्टर बोलतात आता जोराने माफी मागायची, आम्हाला आवाज नाही आलाय। आता इकडे तो हात जोडून माफी मागत असतो। त्यावर आता इकडे इन्स्पेक्टर बोलतात अच्छा मगाणी तर खूपच बाहुबली बनलेला होता आणि मार काय तर खुर्च्या वगैरे घेऊन आमच्या अंगावर धावला, गोळ्या मारल्या, आता तुला जायचंय थांब। आणि आता इकडे तो लगेचच तिथलं जेलचं कुलूप खोलतो आणि आता इकडे त्याला बोलतो की ज्या कबूतर जा जिले अपनी जिंदगी। आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो जाणार, तितक्यात आता इकडे तो पोलीस बोलतो असं कसं, थांबा थांबा, आणि तुम्ही आम्हाला खूप त्रास दिलाय ना, आधी आमची माफी मागा। आता असं म्हटल्याबरोबर इकडे धैर्य त्याची माफी सुद्धा मागतो। त्यावर आता इकडे तो बोलतो अशी कशी, अशी नाही, मजा नाही आली बघा। आणि आता इकडे तो तिथे टेबलवर बसतो आणि खुर्च्यांवर पाय ठेवतो आणि आता इकडे बोलतो कशी नशी मनापासून माफी मागितली पाहिजे। आता असं म्हटल्याबरोबर इकडे धैर्य त्याच्या समोर जाऊन माफी मागत असतो म्हणजेच पाय धरून। आता इकडे त्यावर तो बोलतो नाही नाही, तुम्ही ना गुडघ्यावर बसूनच माफी माग माझी। आता असं म्हटल्याबरोबर इकडे सगळे हवालदार बोलतात की हो 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 बरोबर आहे तुमचं। आता इकडे धैर्य जो असतो गुडघ्यावर बसतो आणि म्हणजेच त्याची माफी मागतो। आता इकडे त्यावर तो इन्स्पेक्टर बोलतो नाही नाही असं कसं, कारण तुझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास झालाय ना, या सगळ्या हवालदारांना सुद्धा, म्हणून तू माझीच नाही तर सगळ्यांची पाय धरून माफी मागायची। आता असं म्हटल्याबरोबर इकडे याला फार राग येत असतो, पण आता इकडे हा गप्पच असतो कारण याच्या डोळ्यासमोर फक्त सावीचा चेहरा दिसत असतो। आणि म्हणूनच आता इकडे हा जो असतो सगळ्या हवालदाराची म्हणजे एकेकाची पाय लागू लागू माफी मागत असतो। आता इकडे असं झाल्याबरोबर आता इकडे तो बोलतो बरं झालं ना, आता मी जातो। आता असं म्हटल्याबरोबर इन्स्पेक्टर बोलतात हो हो तुला जायचंच आहे, तुला कोणी थांबवलं, पण एक काम कर, आता बघ तुला जायचं आहे बरोबर आहे, पण आता बघ तू जो मगांनी इतका आम्हाला घाट घातलंय ना, इतकं आम्हाला पळवलंय, तर बघ माझे बुटं किती घाणेरडे झाले, आता तू हे साफ कर नंतर जा, मग तुला कोणी चढवणार नाही। आता इकडे धैर्य त्याचे बुटं सुद्धा पुसून देतो। आता इकडे तो लगेचच दुसरा सुद्धा पाय उभा करतो आणि बोलतो अरे हा राहिला की। आता इकडे धैर्याला राग येत असतो, पण आता इकडे तो सगळं काही साफ करतो। त्यावर आता इकडे तो बोलतो अरे बस बस बस, आता काय रंग काढतोय की का बुटाचा। आता असं म्हटल्याबरोबर सगळे हवालदार हसत असतात। आता इकडे त्यावर तो बोलतो की बरं आता झालं ना तुमच्या मनासारखं, आणि तो निघणार तितके आता इकडे सगळे हवालदार त्याला पकडतात आणि जेलमध्ये कोंडतात आणि कुलूप लावतात। आता असं केल्याबरोबर इकडे धैर्य बोलतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब हे चुकीचं आहे, तुम्ही मला जे जे सांगितलं मी सगळं केलंय की नाही, आणि हे सगळं चुकीचं आहे असं कसं काय करू शकता तुम्ही। आता इकडे त्यावर सगळेजण हसत असतात। आता इकडे घरी जी असते दामिनी आता इकडे नीता अवंतीला बोलते अगं जा जा तुम्ही आतमध्ये जा, कारण ही ना कोणाचंच ऐकत नाहीये, आणि चुकून जर तुम्हाला चाकू वगैरे लागला तर अजून किती महागात पडेल, जा बरं। आता इकडे तिथे आर्याला सुद्धा भीती वाटत असते। इकडे भास्कर जो असतो इकडे सावीचा जो ससुले असतो तो शर्टमध्ये घेऊन इकडे तिकडे धावत असतो आणि सावी त्याच्या मागे। आता इकडे दामिनी त्यांना जबरदस्तीने त्या तिघींनाही दुसरीकडे जायला लावते म्हणजेच एका रूममध्ये, आणि आता इकडे हे सावीसोबत खेळ खेळतात। ते म्हणजेच आता इकडे ससूला जो असतो तो शर्टमधून काढतो आणि बोलतो हे की हे तुला पाहिजे ना, आणि थांब थांब थांब, आणि लगेचच तो इराकडे फेकतो। आता इकडे इरा बोलतो अगं थांब सावी तुला हा पाहिजे ना ससूला, थांब थांब तुला देतो, किती घाणेरडा आहे। आता इकडे ती इकडे विलासकडे फेकते, इकडे विलास इराकडे फेकतो। आता हे एकामेकाकडे फेकाफेकी करत असते आणि मुद्दाम आता अशा प्रकारे सावीला त्रास देत असते। आता इकडे सावी खूप कंटाळली असते, म्हणजे ती खूप ओरडू ओरडू तिचा गळा दुखत असतो, तिला खूप त्रास होत असतो, ती खूप रडत असते, पण तिचा जो आकात तांडव आहे यांना काहीच दिसत नाही आणि हा त्यांच्यासोबत म्हणजे खेळवर खेळ खेळत असतात। आता हे 4-5 जण तिकडे मस्त तिच्यावर हसत असतात।
आता इकडे ती चाकू फेकते, सगळं तिचं फेकफाक करताना बोलत असते, दे ना माझा सासूल्या, असं का करताय तुम्ही. आणि आता इकडे ती तिथेच खाली बसून जोरजोरात रडत असते. आता इकडे त्यावर दामिनी बोलते, म्हणजेच इरा बोलते, आता झालं हा, खूप झाला आता हा खेळ, काही तरी दुसरा खेळूया बरं. आणि आता इकडे लगेचच दामिनी जी असते इराला इशारा करते आणि आता इकडे ती आतमध्ये जाते किचनमध्ये आणि माचीचा डबा आणते, म्हणजेच आगपेटी. आता इकडे त्यावर इरा बोलते, थांब, तुला हवंय ना हा ससुल्या. आणि आता इकडे भास्कर आणि विलास तिला फिट्ट धरतात सावीला. आणि आता इकडे ही जी असते तिच्यापासून लांब तिथे सासूला ठेवते आणि बोलते, काय ग सावी, तुला पाहिजे ना हा ससूला, बघ मी इथे ठेवलाय, घे घे. पण आता इकडे हे दोघंही तिला फिट्ट धरून असतात आणि तिला काही जाऊ देत नसतात. ती खूप त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करते, पण हे दोघं तिला काही जाऊ देत नाही. आणि आता इकडे ही लगेचच तिचा जो ससूला असतो तो जाळून टाकते. आता हे सगळं बघून तिला फार वाईट वाटत असतं आणि ती त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते, पण हे दोघं जाऊ देत नसतात. आता एकदम ती जाणार तितक्यात दामिनी तिला अडवते आणि बोलते, अगं हे काय करतेस तू, भाजेल की हात. आणि समोरून आता इकडे म्हणजेच अनुराधा वगैरे येताना दिसतात. आता हे पाहिल्याबरोबर इकडे दामिनी परत तिचं नाटक चालू करते आणि बोलते, अगं सावी बाळा, तू हे काय करतेस, हात वगैरे भाजेल ना तुझा. आणि बघा बघा अनुराधा ताई, ही आमचं कोणाचंच ऐकत नाहीये. आता इकडे त्यावर दामिनी बोलते, अगं तुम्ही हे काय करत बसलात, म्हणजे इराला बोलते, अगं जा लवकर मला पट्टी घेऊन ये. कारण आता इकडे सावी जी असते ससुलाचं विझवण्याचा प्रयत्न करते आणि बोलत असते की कोणीतरी काहीतरी करा, माझ्या ससुलाला भासतंय. आणि असं म्हणून इकडे ती विझवण्याचा आणि रडत असते. आता इकडे हे बघून इकडे जे भाऊ वगैरे असतात बोलत असतात, अगं हे सावी बाळा, तू असं काय करतेस, माझ्याकडे बघ, तू माझ्याकडे येणार नाही. आता इकडे हे सगळे मुद्दाम सावीच्या म्हणजे आता इकडे दामिनी वगैरे असते सावीच्या भल्याचं असं आहे म्हणजे दाखवत आहे असं नाटक करत असतात. इकडे अनुराधा वगैरे ती खूप रडत असते. इकडे सावीला समजत नसतं काय करायचं आणि काय नाही, कारण तिचा ससूला जो असतो तो पूर्णपणे जळलेला असतो. आता हा जो भास्कर असतो आता इकडे हा पाणी आणतो आणि त्या ससुल्यावर टाकतो. आता इकडे तो ससुल्या विजल्याबरोबर आता इकडे सावी जी असते ती आता इकडे बोलते की माझ्या ससुल्याला भाजलंय. आणि आता इकडे ती खूप रडत असते आणि बोलत असते, ससुल्या थांब, आपण ना तुला औषध लावू, हा, रडू नकोस तू. आणि असं म्हणून आता इकडे ती ससुल्याला घेऊन इकडे रूम मध्ये पळून येते. आता इकडे दामिनी मुद्दाम इकडे अनुराधाला बोलते, बघितलंस अनुराधा ताई, सावीची काय अवस्था झालीये. आणि आता इकडे ही सावी जी असते स्वतःला रूममध्ये कोणते आणि तिकडे बोलते की ससुला तुला खूप भाजलंय ना, मला माहिती आहे, थांब आपण औषध लावू. आता कुठून आणू मी औषध. आणि म्हणून तिकडे ती रूममध्ये इकडे तिकडे बघत असते. तितके तिकडे अनुराधा आता बाहेरून ओरडत असते आणि बोलत असते, सावी, ए बाळा सावी, मी तुझी आई आहे ना, तू दार उघड. आता इकडे त्यावरती बोलते, जा तुम्ही इथून सगळे जा, तुम्ही खूप वाईट आहात, माझ्या ससुराला जाळून टाकलं तुम्ही. आता असं म्हटलं बरोबर इकडे भाऊ वगैरे इकडे सगळे केतन वगैरे तिला सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यावर आता इकडे अनुराधा बोलते, सावी बाळा, तुझ्या ससुल्याला औषध लावायचंय ना, मी लावून देते की मग. आता इकडे त्यावर ती कुणाचंच ऐकत नाही आणि त्यांना जायला लावत असते. तर आता इकडे हा तर भाग संपतो, पण आता इकडे धैर्यच असतो. तो आता इकडे बोलत असतो की इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही मला जे म्हणलं मी ते केलंय आणि आता काही झालं तरी उद्या सकाळी मी माझ्या सावी जवळ असणार. तर आता प्रेक्षकांनो, हा भाग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.